नमस्कार मंडळी, तर चला आज बघूया कैरीचं लोणचं. तर आपल्याला आधी कैऱ्या पाण्यामध्ये थोडा वेळ राहू द्यायच्या आहे. आपण हे सर्व मसाले घेतलेले, त्यात सुंठ, दालचिनी, शोप, मोहरी दाणा, धने, नाकेसर, लवंग, मिरे आणि इलायची हे सर्व मसाले आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. आपण इथे सर्व मसाले बारीक करून घेतलेले आहे. मी बेडेकरचा लोणचं मसाला घेतलाय. त्यानंतर हळद घेतली आहे. तिखट आपल्या चवीनुसार टाकायचं आहे. इथे सर्व मसाले, मोहरी दाणे, शोप, तिखट सर्व आपण बारीक करून घेतलेलं आहे. आणि मग त्यानंतर आपल्याला त्यामध्ये गरम तेल टाकायचं आहे. इथं हिंगामध्ये गरम तेल टाकून आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि तसंच हे तेजपान सुद्धा गरम तेलामध्ये टाकून आपल्याला त्या मसाल्यामध्ये मिक्स करायचे आहे. त्यानंतर बारीक केलेला लसूण आपल्याला तेलात टाकून यामध्ये मिक्स करायचा आहे. छान प्रकारे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण कैऱ्या फोडायला घेणार आहोत. आधी कैरीला छानपणे पुसून घ्यायचं. त्यानंतर तिचं जे देठ असतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि हा सुडा आहे, म्हणजेच लोणच्याची जी कैरी असते ती याच्याने फोडली जाते, म्हणजे कट केली जाते. अशा प्रकारे आपल्याला सर्व कैऱ्या काटून घ्यायच्या आहे आणि त्यांना छान प्रकारे स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर हा मसाला थोडा थंड झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार गूळ टाकायचा आहे. त्याला छान मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं आहे थंड होण्यासाठी. अशा प्रकारे आपल्याला सर्व कैऱ्या स्वच्छ करून घ्यायच्या आहे, कापडाने पुसून घ्यायच्या आहे आणि त्यामधली कोय वगैरे ते सर्व साईडला काढून ठेवून द्यायचं आहे. मग नंतर त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे, हळद टाकायची आहे आणि एकत्र करून ठेवून द्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला छान मिक्स करायचं आहे ते. आणि मसाला थंड झाल्यानंतर 1-2 तासांनी आपल्याला त्या कैऱ्यांमध्ये तो मसाला मिक्स करून छान प्रकारे सर्व लोणचं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व लोणचं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं लोणचं रेडी आहे.